सौभाग्यवती योगिता दिलीप पाटील हे विद्यमान उपसरपंच आहेत. समोर फलंदाज आहेत किशोर, ज्यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीचे सदस्य पुष्पा किशोर पाटील. आणि पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर त्या चेंडू जाईल शिमारशीच्या पिंपळा संघाला पिंपळाशेतून घनश्याम भोईर आणि वृक्षण गायकवाड यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्याने गणेश गिनी दादांसाठी आणि या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद घनश्यामजी भोईर आणि वृक्षणजी गायकवाड, आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. निश्चितच दोन्ही न्यू तुफान 40 प्लसचे खेळाडू घनश्यामजी भोईर आणि वृक्षणजी यांनी खरोखरच गणित हा चेंडू देखील लवकरच हरकत मध्ये आला होता. आणि कल्याणराम केनी सर जो कहते हैं ना कि हरकत में बरकत है, 7 धावांची बरकत मिळते. मात्र इथे पिंपळा संघाला आणि किशोर या फलंदाजाला बघा सलग 2 वेलकम सदा. आणि इथे लाईन चांगली आहे बघा. निर्धाव चेंडू 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र या चेंडूवर वापसी केलेली आहे. अगदी बरं. 2 षटकानंतर मात्र या चेंडूवर कमबॅक करताना गोलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा स्केअर ऑफ द विकेट. चांगली सुरुवात आपण पाहतोय सलामीवर किशोर याच्या बॅट मधून 3 सामन्यामध्ये आपण पाहतोय सलामीरने चांगली सुरुवात केलेली आहे. याही सामन्यामध्ये हा सलामीर आपल्या चांगली सलामी आपल्या संघाला देताना अतिशय चांगली फलंदाजी किशोर पाटील याच्या बॅट मधून आपण पाहतो. आणि या चेंडूवर आलेले एक सिंगलनी धावसंख्या वाढून झाली ती 18 धावा. दिलीप पाटील यांच्या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नाहीतर संघ नाही का किसन हे स्ट्रायकर आहेत. पाहूया संघातील एक संघ नायक गोलंदाज तयार. पंचांच्या दरम्यान वाईटचा इशारा येतोय. आणि हा चेंडू मात्र गोलंदाज झाला पुन्हा टाकावा लागेल. वेलकम सुधाकर श्रीपाद माळी मानकुले. आणि चेंडू नक्कीच पंचाने हा वाईटचा निर्णय मागे घेतलाय, कारण कुठेतरी चेंडू स्पर्श करून गेला होता. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर तुफान पिंपळा संघाची धावसंख्या पाहतो. धावपैकीवर बिनबाद झालेले ते 18 धावा. वैयक्तिक 18 धावसंख्येवर किशोर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 2 षटकार
17 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजू येतोय, तर सामना करेल डावखोरी शैलीचा फलंदाज किशोर. राजू बॉल यावेळी चेंडू धावसंख्या 4 ने वाढ. रिप्ले मध्ये चांगली फलंदाजी राजू यावेळी चेंडू पडला. यावेळी दुसरी षटक राउंड विकेट गोलंदाजी या मात्र पाहूया पंत या पण रिपीट सोपे लॉर फिल्टर टीम चेंडू दरम्यान आहे. आपल्या माहितीसाठी आपण जो दुसरी षटक आणि दुसरी षटक 10 चेंडूचा सामना आतापर्यंत केलेला आहे. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जात आहे. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन 1 धाव पूर्ण केली जाते. आहे.
पंचांचा लेग बॅच सिंगल डाऊन आज मात्र चांगली पायाभरणी केलेली आहे, चांगलं फाउंडेशन प्रत्येक सलामीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि हाही सामना त्याला आपल्या दोन षटकांनी सामना यायला आणि अतिशय सुरेख फटके ब्रेक थ्रूच्या वैयक्तिक 33 धाव 12 चेंडू यायला समोर चांगली धाव यानंतर धावसंख्या यायच्या विस्फोटक वैयक्तिक 43 यावेळी केवळ
कुठल्या प्रकारची धाव मात्र फलंदाज किशोर अजूनही खेळतो 45 धाव नवीन जर किशोर तीन षटकांनी समाप्त होऊन आपण जो सामना नवीन शोध ऑन साइडला जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर वायडिश लॉंग ऑन ऑफ साइडला जर बघितलं तर स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी चेंडूला स्क्वेअर विकेट खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो पूर्ण होईल कारण तो थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या पिंपळा संघाला या दोन धावने संघाची धावसंख्या वाढून झालेली होती 49 धावा दोन धावने रतिलाल यांनी आपलं खातं उघडलेलं आहे यावेळी फुलटा चेंडू या चौकारील संघाची धावसंख्या झाली ती धावपेकर पण धावपेकर झाल्या गेल्या शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना या षटकामधील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत स्वर्गीय नंदकिशोर खारबा बी संघाचा संघनायक आणि मरोई स्पोर्ट्स दिव्य संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा वेलकम आमच्या सकाळी समालोचक प्रमोद पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे ज्यांना दिव्य संघामधून आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत यावेळी केवळ चेंडूला स्लाइस केलेला आहे पॉइंट रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चेंडू जाईल सीमा पार 4-2 धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढेल आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ते धावपेकर 57 धावा व या अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फलंदाज किशोर याला संधी मिळते का कारण केवळ 5 धावांनी किशोर अर्धशतकापासून दूर आहे मात्र इथे फलंदाजी करताना रतिलाल आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी डाऊन द ग्राउंड फक्त धावसंख्या 6 ने मुसंडी मारते धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपेकर 63 धावा अगदी विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि एक माग्न षटक विष्णू याचा सध्या आपण पाहतोय कारण या षटकाचं समाप्ती झालेली नाही आणि
अजून या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि भरपूर धावा, तब्बल आपण बघितलं तर 16 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळी लॉफ्टेड फटका मिड विकेटच्या धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली. धावफलकावर 69 धावा आणि अंतिम षटकामध्ये अंतिम चेंडू. पुन्हा एकदा तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे. बोलूया आपण व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आमचे मान्यवर. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम होता राहणार संघाच्या नावे 74 धावा, तो रेकॉर्ड मात्र आता ब्रेक झालेला आहे आणि विक्रम हे मोडण्यासाठी त्याचा नवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. ते तुफान पिंपळा संघाच्या नावे 75 धावा. पिंपळा संघाचा तुफान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे पहिल्या इनिंग मध्ये. तब्बल 76 धावांचं आव्हान असणार वीर तानाजी दापोडे या संघासमोर. आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालेले हेमंत गुळवे साहेबांचा आणि त्यांचा सन्मान मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्व नक्कीच माजी सरपंच गणेश किनी दादांना. आपल्यामध्ये युवा उद्योगपती यंग अँड डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटी नक्कीच हेमंत गुळे साहेब उपस्थित आहेत. मुसाबाई या नावाने ते खूपच सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे सर्व नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार मानकुले गावचे माजी सरपंच, मानकुले गावचे विकास पुरुष असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गणेश किनी दादा साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हेमंत गुळे साहेबांना सन्मानित करायचं आहे. गणेश केनी दादा नक्कीच नवीन फोटोग्राफ संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते युवा उद्योगपती हेमंत गुळे मुसाबाई यांचा सन्मान केला जातो. हे आपण पाहू शकता. मायेची उप देणारी शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह जे नेहमीच मुसाबाई यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये दापोडे गावचे माजी सरपंच फलाद पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल गणेश किनी दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते फलाद पाटील साहेबांना ही सन्मानित करायचं आहे. दापोडे गावचे माजी सरपंच आहेत फलाद पाटील साहेब आणि दापोडे संघ आपण सध्या खेळताना पाहतोय. दापोडे संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. आपल्यामध्ये समाजसेवक बालूशेठ पाटील उपस्थित आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. गणेश केनी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. आपल्यामध्ये पिंपळास येथील माली साहेब उपस्थित आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. तर या सन्मानानंतर वळू आपण सामन्याकडे. एक बहुमोठं लक्ष असणार आहे. नक्कीच एव्हरेस्ट शिखर उभा केलेला आहे आणि तुफान पिंपळा संघाचा जो तुफान मैदानामध्ये अक्षरशः आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
76 धावांचं एक भलं मोठं लक्ष असणार आहे वीर तानाजी दापोडे या संघासमोर. कारण प्रथम फलंदाजी करताना किशोर याचं या नाबाद 45 आणि रतिलालच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर निर्धारित 4 षटकांमध्ये न्यू तुफान पिंपळ संघाने आपल्या धावपलीवर धावा जोडल्या त्या 75 एक बाद आणि 76 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे वीर तानाजी दापोडे या संघासमोर. पण वीर तानाजी दापोडे संघाचे वीर फलंदाज कशा प्रकारे या लक्ष्याचा पाठलाग करतायत. मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत भव्य दिव्य दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 ही दिमागदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हरिदास आणि राजू ही सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. नवीन फोटोग्राफ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष योगेशजी पाटील खारबाव, जगदीशजी पाटील त्यांच्या समेत जगदीशजी कारभारी यांना आपण पाहतोय. त्यांचे सहकारी या सर्वांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किशोर आलेला आहे. तर सामना करेल फलंदाज हरिदास. किशोर मढवे आपण पाहतोय गोलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेला आहे. फ्रंटल गोलंदाज पिंपळाच्या संघाचा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकासाठी किशोर गोलंदाजी मार्गावर. तर सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज हरिदास. मेंटेटिव्ह फॉर्मचं षटक आणि या षटकामध्ये बहुतांशी क्षेत्ररक्षक 30 षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळी पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून डोललेला आहे, गॅप फेडलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावतोय, चेंडू फील करतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. वीरतानाजी दापोडे संघाचं खातं उघडलं जाते एकेरी धावेने हरिदास ऑफ द मार्क आणि हरिदास एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन करतोय. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 19.00 ची सरासरी राखावी लागेल दापोडे संघाला आज जर विजय संपादन करायचा असेल तर. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटकाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय, सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेलला. पहिला फलंदाज राजू याची गेली संपुष्टात येते. तर पहिला हादरा बसविरताना दापोडे संघाला 1 या धावसंख्येवर पहिला फलंदाज राजू बाद होतोय. अप्रतिम झेल तिथे पकडला गेला होता मेडिकल रिझन मध्ये. आपण पाहिलं रिप्ले मध्ये शेवटची क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती आणि सुरक्षित हातांची झोली पेश केली होती. तर पहिला फलंदाज डावाच्या आसऱ्याला गेलेला आहे आणि 1 बाद 1 अशी नाजूक स्थिती सध्या आपण पाहतो वीरतानाजी दापोडे या संघाची. वीरतानाजी दापोडे संघाचा नवीन फलंदाज तानाजी होतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. मात्र सामनावीर फलंदाज हरिदास. यावेळी प्रॉपर टायमिंग साधता नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता नाही. जोपर्यंत शॉर्ट स्कोर रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करतो फलंदाज. सिंगलने हरिदास पोहोचतोय डबल वर आणि संघाची धावसंख्या वाढून होते ती 2. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आणि एकूण न्यू पोर्टल मधील हा 10वा सामना आपण पाहतोय. यावेळी ऑनड्रेचं फाटक आपल्याला पाहायला मिळते. तेवढं चांगलं शतक्षणे पाहायला मिळतंय. तर 30 षटकामध्ये मिडॉनला फक्त एकच धावा, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने तानाजी आपलं खातं उघडतो आणि संघाची धावसंख्या घडून झाली ती धावपलीवर 3 धावा. एकेरी धावेने नक्कीच काही साध्य होणार नाही कारण एक मोठं लक्ष आहे दापोडे या संघासमोर. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता आणि
सुरेख झेल पकडला जातोय आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय वीर तानाजी दापोडे या संघाचा. स्वर्गीय नंदेश्वर खारबाव बी संघाचा संघनायक आणि मोरई दिव्या संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण लवकरच संपर्क साधायचा आहे. मोरई दिव्या संघाचा संघनायक आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी संघाचा संघनायक. मोरई दिव्या संघाचे संघनायक प्रवीण गोंदले आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज राजन आलेला मात्र नाजूक स्थिती आपण पाहतोय सध्या वीर तानाजी दापोडे या संघाची. दुसरा फलंदाज विजय पाटील आणि हेमंत गुरु यांच्याकडून राजन पाटील याला ऑल द बेस्ट हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद झाला होता. हेस दुसरा फलंदाज हिट विकेटच्या रूपाने बाद होऊन खेळामध्ये परतलेला नवीन फलंदाज राजन आलेला आहे खेळपट्टीवर. सामना करेला गोलंदाज किशोर मडवे याचा. यावेळी शतरक्षक तिथे होता मात्र झेलला कॅरी करू शकला नाही. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावण्याची संधी होती आणि दुसरी धाव पूर्ण. दरम्यान आमचे सकल संयोजक स्वीट वाईस सुनील शेलके सरांचे आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जे सुरुवात हवी होती वीर तानाजी दापोडे संघाला मिळालेली नाही कारण 19 धावा ची सरासरी होती. मात्र इथे धावफलक आपण पाहतोय 2 बाद फक्त आणि फक्त 5 धावा. तर मित्रांनो आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे नवीन फोटोप्लस क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा सन्मान येथे माजी सरपंच मानकोली नक्कीच गणेशदादा केनी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाते. आपण पाहू शकता खारबागाचे उद्योगपती आणि नवीन फोटोग्राफ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत योगेशजी पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान इथे केला गेलेला आहे. आपल्यामध्ये सुनीलजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. रमाकांत केनी आपण सुनील असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. सुनील भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत खारबागाचे उद्योगपती आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये जगदीशजी कारभारे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपण पाहू शकता जगदीशजी कारभारी आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा सन्मान इथे केला जाईल. जगदीशजी कारभारी खारबाव येथून इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत आणि खारबाव संघाला नक्कीच सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेले आहेत. तर खारबावचे अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर भरत चौधरी आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि भरत चौधरी यांचा सन्मान इथे केला जाईल. आपण पाहू शकता KK ट्रॉफी मध्ये ज्याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आणि भरत चौधरी यांचा सन्मान इथे केला जातोय. लकी गोंडले हे आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा सन्मान इथे केला जाईल. दिवे गावचे कर्णधार आहेत मरुआई दिवेचे कर्णधार लकी गोंडले आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता त्यांच्या संघाला आपण पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहणार आहोत. दिवे संघाचे संघनायक लकी गोंडले यांचा इथे सन्मान केला जातोय.
तर या सन्मानानंतर वळू आपण सामन्याकडे. अतिशय वाईट स्थिती आपण परिस्थिती वीर तानाजी दापोडे या संघाची. जर आपण बघितलं तर तब्बल 3 फलंदाजी बाद होऊन फॅलमध्ये परतल्याने धावसंख्या फक्त आणि फक्त 9 आपल्याला पाहायला मिळते. 76चं लक्ष आणि 76 लक्षाचा पाठला करताना पूर्णपणे वीर तानाजी दापोडे संघाची फलंदाजी कोलमडलेली आहे. यावेळी फुलटा चेंडू होता मात्र फायदा उचललेला नाही. जोपर्यंत मिड रिझनमध्ये चेंडू फेल केला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करेल फलंदाज. एका धावेने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करीत 10 धावा. इथून जर विचार केला तर बरोबर 66 धावांची अजूनही आवश्यकता आहे वीर तानाजी दापोडे संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि 14 चेंडू फक्त शिल्लक आहेत. 14 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे फक्त एका धावेसाठी. आणि जणू काही पराभव मान्य केला वीर तानाजी दापोडे संघाने. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून शारीरिक भाषेवरून हे लक्षात येते. धावसंख्या 11. पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑन साइडला चेंडू टटवलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव घेण्याचं मानस नाही. मग त्या अंतिम क्षणी धाव घेतली जाते. इच्छाच नाही धाव घेण्याची कारण पराभव समोर दिसत आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. धावसंख्या 12. 2 षटकांची समाप्ती नंतर कासव छाप गतीने 6च्या सरासरीने प्रति षटकामागे वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. यानंतर सामना आपण पाहणार आहोत स्वर्गीय नंदकिशोर खारबाबे विपक्ष मरोळा स्पोर्ट्स दिवे या दोन संघांमध्ये. तर ओढे आपण नाणेफेकीकडे नाणेफेक केले जाईल. आपल्यामध्ये उपस्थित होते हेमंत गुळे अर्थात मुसाबाई. खारबाव संघाचा संघनायक आणि दिव्य संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाईल. हेमंत गुळे अर्थात मुसाबाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. तर स्वर्गीय नंदेश्वर खारबाव संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. तर हेमंत गुळे मुसाबाई आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. छाप कॉल होता आणि छापच आलेला आहे. देव संघाच्या संघाने नाणेफेक जिंकली. आपल्याकडे वेळ कमी आहे. नक्कीच फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत. निर्णय काय असेल? नाणेफेक आपण जिंकलेले आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळाचे. खारबाव बी संघाचा संघनायक आणि दिव्य संघाचा संघनायक आपण ऑफिशियल नोंद करायचे. दिव्य संघाची ऑफिशियल नोंद झालेली आहे. खारबाव बी संघाने आपले ऑफिशियल नोंद करायचे. विकास गोलंदाजी मार्गवर यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वारचं शेवट आहे. आव्हान त्याला वारच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढून झाली त्याला प्रकार 14 धाव. पूर्णपणे पकड मजबूत आपण पाहतोय. यावेळी पूल केलेल्या चेंडूला पूल पॉवरफुल पंचांचा काय इशारा येतोय. हा चेंडू जाईल सीमा पारला. 4 धावांसाठी गोल. पहिला चौकार या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. बडी देर कर दे मेहरबा आते आते. खरं तर या फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती. दिवा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम इथे वीर तानाजी दापोडे संघाच्या फलंदाजाकडून केलं जात आहे.
नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सन्मान्य योगेशजी पाटील साहेबांकडून या आयोजन कमिटीसाठी आर्थिक 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. योगेशजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि विशेष धन्यवाद. यावेळी फक्त धावांचा धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न वीरताना दापोडे संघाकडून केला जाईल, कारण या सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. धावसंख्या धावपलकर 19 धावा. नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष योगेशजी पाटील खारबा यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहकार्य आहे रोख 5,000 रुपयाचा आलेला आहे. त्यांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून हे 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला आलेलं आहे. पंचाच्या दरम्यान वायरचा इशारा. धावसंख्या सिंगल निवडून दिली ते धावपलकर 20 धावा. आणि 17 तारखेपासून मित्रांनो पाहायला विसरू नका, क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अख्खा खारबाव खेलेगा. कमिंग सून खारबाव प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दिशा भरकटली आहे, मात्र चेंडू एस्टनच जवळून गेलेला आहे. मोठ्या अंतराने नक्कीच विजय संपादन करण्याच्या तयारीत आपण पाहतोय पिंपळा संघ. यावेळी मात्र क्लीन बॉल वेल स्ट्रीप झालेली आहे आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाजूला वीर तानाजी दापोडे या संघाचा. अतिशय दयनीय अवस्था आपण पाहतोय या वीर तानाजी दापोडे संघाची, आणि त्याचं कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा होता त्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये करता आला नव्हता, आणि ते जे दडपण होतं ते नक्कीच त्यांना झुगारून देता आलं नाही. त्या दडपणाखाली अजूनही आपण वीर तानाजी दापोडे संघाला पाहतोय. धावसंख्या 20 आहे आणि इथून जर विचार केला तर अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे. मात्र मिशन इज इम्पॉसिबल, कारण खूप कमी चेंडू शेष आहेत, अर्थात 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये तब्बल जर बघितलं तर 56 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर शेवटची षटक घालण्यासाठी गोलंदाज किशोर येतोय, किशोर पाटील, ज्याने फलंदाजी करताना नाबाद 45 धावा कुठून काढल्या होत्या. आज सलामीवीरांचा दिवस दिसतोय. प्रत्येक संघाचा सलामीवीर चांगली फलंदाजी करतोय. किशोर पाटील यावेळी लॉफ्टेड फटका, लॉफ्ट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र झेलला कॅरी करू शकला नाही विकास, आणि तोपर्यंत एका धावेचा विकास केलेला आहे वीर तानाजी दापोडे संघाने. धावसंख्या सिंगल वाढून धावपलकावर 21 धावा. उलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाही. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. धावसंख्या 21. शेवटची षटक मार्ग असते, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेला आहे. नी तुफान पिंपळा संघ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे. यावेळी स्वेर चेंडू, पंच सूर्यकांत मोळे सरांचा वाईडचा शर्यत आहे. धावसंख्या 22 धावा. यावेळी अप्रतिम फटका, अतिशय सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. संघ झेल पकडला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, आणि वीर तानाजी दापोडे संघाला आणखीन हादरा बसतोय फलंदाज राजेशच्या रूपाने. घनश्याम भोईर आणि रुपचंद गायकवाड यांच्याकडून ऑल द बेस्ट आल्यानंतर ऑल इज वेल आपण पाहतोय सध्या नी तुफान पिंपळाच्या संघासाठी. नवीन फलंदाज राजू आलेला आहे, मात्र पराभव अटल आहे दापोडे या संघाचा. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन सोडून दिलेला आहे चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलकर आपल्याला पाहायला मिळते ती 22 धावा.
यावेळी कंट्रोल फुलचा फटका शॉर्ट ऑन पोल चेंडू मिड रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल होत आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एका धावीने वाढून झाली ती धावफलकावर 23 धावा 23. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे न्यू तुफान पिंपलासच्या संघाने. अभिनंदन न्यू तुफान पिंपलास अँड हार्ड लक वीर तानाजी दापोडे. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओनली वन ज्या फलंदाजाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन सलामीला येऊन केलेलं आहे. 17 चेंडूचा सामना करताना 4 षटकार आणि 3 चौकारच्या मदतीने नाबाद